महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सध्या राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विरोधात एक धडक मोहीम उघडली आहे। ही मोहीम केवळ प्रशासकीय कारवाई नसून सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा लढा आहे। या मोहिमेतून समोर आलेल्या गोष्टी धक्कादायक आहेत, ज्या प्रत्येक नागरिकांना जाणून घेणं आवश्यक आहे। तुकाराम मुंढे यांनी वडापाव, भेळ आणि दूध यांसारख्या रोजच्या वापरातील पदार्थांच्या तपासणीवर विशेष भर दिलाय। वडापाव आणि भेळ खाताना आपण सहसा वर्तमानपत्राच्या कागदांचा विचार करत नाही, परंतु हा कागद आरोग्यासाठी घातक ठरतोय। हॉटेल किंवा हातगाडीवर गरम वडापाव वर्तमानपत्राच्या कागदावर दिल्यास त्यातील शाई उष्णतेमुळे अन्नाला चिकटते। या शाईमध्ये बायफेनिल सारखी विषारी रसायने असतात, जी शरीरात गेल्यास किडनी आणि लिव्हरच्या कार्यावर गंभीर परिणाम करतात। दुधातील हा भेसळ यातील सर्वात चिंतेचा विषय आहे। FDA तपासणीनुसार दुधामध्ये पाणी, युरिया, डिटर्जंट, स्टार्च आणि मैद्यासारख्या पदार्थांची भेसळ केली जात असल्याचं समोर आलंय। दुधाचा घट्टपणा टिकवण्यासाठी त्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याचं भासवण्यासाठी हे भेसळखोर जीवघेण्या रसायनांचा वापर करतात। अशी भेसळयुक्त दूध पिणं थेट कॅन्सरला आमंत्रण देण्यासारखं आहे। या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सोबत घेण्याचं धोरण अवलंबलंय। प्रशासनासोबतच आता सामान्य जनताही या मोहिमेत सहभागी होऊ शकते। जर तुमच्या परिसरात किंवा दुकानात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचं आढळल्यास तुम्ही त्यांची तक्रार थेट FDA कडे करू शकता। यासाठी प्रशासनानं 1800222365 हा टोल फ्री क्रमांक आणि jcfood@government.in हा ईमेल ID उपलब्ध करून दिला आहे। तक्रार करणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। केवळ प्रशासकीय कारवाईवर अवलंबून न राहता नागरिकांची जागरूकता अधिक महत्त्वाची आहे। बाहेरचे पदार्थ खाताना वर्तमानपत्रांच्या कागदाचा वापर करण्यास स्पष्ट नकार देणे, दुधांच्या गुणवत्तेची प्राथमिक तपासणी करणे आणि भेसळ करणाऱ्यांची माहिती प्रशासनाला देणं हे आपले नैतिक कर्तव्य आहे। तुकाराम मुंढे यांची ही मोहीम तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा प्रत्येक नागरिक स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सतर्क होईल। ही केवळ एक कारवाई नसून ही आरोग्य महाराष्ट्रासाठी उभारलेली एक महत्त्वपूर्ण चळवळ आहे। त्यामुळे सर्वांनी मिळून या विषारी साखळीला मोडीत काढणं काळाची गरज आहे। तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आजपासून कोणती छोटी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात कराल?